पत्रकारांच्या कामात अडथळा. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन कार्यक्रमातील प्रकारामुळे माण तालुक्यात खळबळ. माण तालुक्यातील आंधळी गावात झालेल्या कीर्तन कार्यक्रमादरम्यान पत्रकाराला चित्रीकरण करण्यापासून अडवून कॅमेरा आणि स्टँडचं नुकसान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रविवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत समाज प्रबोधनासाठी प्रख्यात कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे माणदेश माझा या मीडिया चॅनलमार्फत चित्रीकरण आणि थेट प्रक्षेपण करण्यासाठी पत्रकार बसवलिंग साखरे उपस्थित होते. स्थानिक सरपंच दादासाहेब काळे यांनीही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यास सांगितल्याची माहिती अर्जात देण्यात आली आहे. मात्र कीर्तन सुरू असताना स्टेजवरील काही कार्यकर्त्यांनी पत्रकाराला चित्रीकरण करण्यास अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका कार्यकर्त्याने मीडिया कॅमेरा खाली ढकलून कॅमेरा आणि स्टँडचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पत्रकाराला आर्थिक आणि मानसिक नुकसान झाल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चुकीचं जर बुवा बोलत असेल किंवा चुकीचं जर काय तू करत असेल बुवा असून तर बाबा असून तर कीर्तनकार असून महाकीर्तनकार त्याला विरोध करणं आमचं पत्रकाराचं काम. तरी मी यांनी शहाणपणा केला दुसरा कोणी एखादा पत्रकार असेल तो घालत बसला असता. याची दखल तुम्ही घ्यावी. पहिल्यांदा आम्ही त्याचा निषेध करतो आहोत. त्याच्या बातम्या सुद्धा आम्ही करणार आहोत आणि आम्हाला त्याला केलेली कारवाई कळाली पाहिजे. कुठल्याही एखाद्या मेंबरला जरी कळाली सर तरी आम्हाला कळत नाही किंवा त्यांना इथं तुम्ही बोलून घ्या त्याला एखादं तरी हेल्प होऊ द्या. म्हणजे त्याला असं कळलं पाहिजे घटनेनं राज्य चालतंय लोकशाही प्रमाणात राज्य चालतंय. आंधळी गावी महाराष्ट्र शासनाचा पंचायत ग्राम समृद्धी अभियान हा मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम गावोगावी जो चालतोय त्या कार्यक्रमाचं प्रबोधन. या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांचं प्रबोधन कीर्तन त्या ठिकाणी होतं. कीर्तन चालू असताना या ठिकाणी आमचे माण पत्रकार संघाचे लिंगराज साखरे हे डिजिटल मीडियाचे संपादक हे त्या ठिकाणचं शूटिंग करून म्हणजे तुम्ही 500 जण ऐकत असाल तर ते किमान 5000 लोकांना शासनाचा कार्यक्रम कळावा, झाडं लावावीत, पाणी जिरवावं किंवा स्वच्छता ठेवावी अशा प्रकारचा जो शासनाचा कार्यक्रम आहे शासनाच्या कार्यक्रमाला सहकार्य मदत म्हणून त्यांना सन्मानपूर्वक त्या ग्रामपंचायतीनं बोलवलेलं असताना या कार्यक्रमामध्ये तिथल्या इंदुरीकर महाराजांनी त्यांना एक जणाला खोडवलं आणि ते थांबवायला लावलं. त्यांचा एक कार्यकर्ता आला आणि आमच्या पत्रकार बंधूंना त्या दिवशी त्यांनी कार्यक्रम थांबवायला लावला आणि ही आम्हाला अशोभनीय निंदनीय गोष्ट वाटते आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा त्यांनी कॅमेरा उचलून बाजूला ठेवला. त्यांचं जे डिजिटलचं साहित्य होतं ते बाजूला ठेवलं. वास्तविकत हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असताना शासनाला सहकार्य आमचं पत्रकाराचा चौथा स्तंभ म्हणून कायम असतं. हे सगळं करत असताना देखील या ठिकाणी पत्रकाराला त्या आमच्या पत्रकार बंधूला त्यांची जे शूटिंग होतं ते साहित्य बाजूला ठेवलं गेलं. हा एकट्या त्या पत्रकाराचा अपमान नसून आमच्या माण तालुका पत्रकार संघटनेचा अपमान म्हणून आम्ही संघटनेच्या वतीनं प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, यूट्यूब सगळे असतील ही सगळी मंडळी आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत आहोत आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा कीर्तनकारांना त्यांनी थांबवावं. जे कीर्तनकार चांगल्या प्रकारचं समाजामध्ये जर मेसेज जायचा असेल आणि पत्रकारांना जर ते जे व्यक्ती काम सहकार्य करत नसतील मी या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा त्याचं कौतुक करतो की तो बिचारा एक शब्दही न बोलता तो त्या ठिकाणी 0 मिनिटात त्याने थांबला. त्यांनी त्याचं सगळं साहित्य गोळा करून आणलेलं आहे. आम्ही घटनेनुसार कायद्यानुसार आमचे या ठिकाणचे पोलीस अधिकारी सन्मान्य दत्तात्रय दराडे साहेब यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे आणि याची पुढची कारवाई त्यांनी करावी अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही सर्व माण तालुक्यातील सर्व आबालवृद्ध जे पत्रकार आमचे आहेत हे पत्रकार सर्व त्याचा निषेध करत आहोत. ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी या सगळ्याची धुरा माझ्या खांद्यावर घेतलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.